सदैवलः संविठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे चरणा संगतिया आत्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कडक करा थोडा प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी खरा ब्रह्मचारी मनाते विचारी म्हणून भेटला रावणारे दया सागरो भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे जळाळे कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारे नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ज्यांच्या गावी केला वास त्यास नसावे उदास बोला बोला बाळू मामाच्या नावानं बोला 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 बाळू मामाच्या नावानं बिरोबाच्या नावानं मेंढी माऊलीच्या नावानं येळकोट 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 सदानंदाचा येळकोट याजसाठी केला होता टहास विकू बंद करा थोडं नॉर्मल ठेवा याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड भाबा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतन करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत्रदायी सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट अद्वैतवर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेचं वर्णन करतात विठाला विठाला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्यारपैकी असा अखिल कोड ब्रह्मांड नायक हे आकारण करुणावरुणालय भक्त काम कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने
मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे, साधकाचे माईबाप, योग्याची माऊली, अनाथाचे मायविश्व माऊली ज्ञानोबर आहे. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, नामदेवराय, चोकोबराय, निळोबराय, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, श्री संत जळोजी मळोजी महाराज, श्री संत बोजलिंग काका, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत गोरोबा काका कुंभार, श्री संत जगनाडे महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत बाळू मामा, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, बसलेल्या श्री संत कान्होपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई, श्री संत जिजाबाई, श्री संत मांदळीच्या चरणी, वैष्णव टाळकराच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. या ठोंबरे परिवाराने ज्या बापाने हाडाचे काढ केले, विकू कमी करा, ज्या बापाने हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला आणि हाताचा पाळणा केला, आणि ज्या बापाने हे विश्व दाखवलं, त्या बापाचे आपल्यावरती उपकार आहेत. आणि त्या उपकारातून परतफेड करण्याकरता तिने मुलांना आणि त्यांच्या बहिणीने कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. विठाल विठाल अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे, आयोजन आहे. कैलासवासी रामभाऊ नामदेव ठोंबरे यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे. या ठोंबरे परिवाराने अतिशय सुंदर आणि गोड असं आयोजन नियोजन केलं आहे. दादा थोडा नॉर्मल विकू द्या, आवाज दे थोडा. मोठा परिवार आहे. त्यांच्या पाठीमाग श्री धुळाबापू रामा ठोंबरे, आदरणीय श्री भागुजी रामा ठोंबरे, आदरणीय श्री दादा रामा ठोंबरे. हा ठोंबरे परिवार 3 मुलं आहेत आबांना. सो मिताबाई नामदेव टेंगले मुलगी आहे, आई भिवाबाई रामभाऊ ठोंबरे. समस्त ठोंबरे परिवार, नात नातू परिवार सुखाने, भावंड परिवार आनंदाने जीवन जगत होता. पण कटेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा काका, त्या देवाची करणी झाली आणि एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व ह्या ठोंबरे परिवारातून तो देव घेऊन गेला आणि या ठोंबरे परिवाराला अनाथ करून गेला. विठ्ठल अतिशय सुंदर आणि गोड असं आयोजन नियोजन केलं. या कीर्तन साथी करता महाराष्ट्र गाजवलेली ही मंडळी आहेत. ज्यावेळेस बापू माझं जी टॉकीजला कीर्तन झालं, कीर्तनाकरता बरं का दादा, वाजवण्याकरता असं मोकळं वाजवतात, चपरतीचं वाजवू नये, तयारीचं वाजवू नये. टंग 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 असं मोकळा हात भिंगरीसारखा चलतो बाबा. आमच्या आदरणीय श्री शंकर महाराज टोळे गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवून गुरुजींचं स्वागत करूया. अतिशय सुंदर वातावरण आहे. जगद्गुरु तुकोबारायसारखे विनेकरी बाबांना वंदन करतो. त्यामध्ये सगळे टाळकरी एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्याकरता स्वागत करा या मंडळींचं. 2 गाणारे मंडळी आहेत. आकाशाच्या उंचीचा त्यांचा आवाज आहे, आवाजाची माधुर्यता आहे. परमस्नेही परम आदरणीय वारकरी संप्रदायाची सेवा करणारे संगीत विशारद श्याम महाराज जोगदंड गुरुजी करता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार वारकरी संप्रदायाची सेवा करणारे वारकरी संप्रदायाचे पायक श्री रामेश्वर महाराज गंगळे गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करूया. वातावरण अतिशय सुंदर आहे, क्लायमेट सुंदर आहे. आणि विशेषत्वाने ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होतं बरं का बापू, आणि विठ्ठल विठ्ठल भजनवरती आमचे शंकर महाराज लग्ग्या वाजवत होते. आणि लग्ग्या वाजवत असताना अशीच सुंदर ज्यांनी ठेका धरला असे असणारे गोड चोपदार एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. माता भगिनी, बालवर्ग, पुरुष मंडळी, महिला मंडळी सगळीच मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहे. विशेषत्वाने साऊंड सिस्टीममुळे दादा अतिशय तुमची गोड साऊंड सिस्टीम आहे, अप्रतिम सिस्टीम आहे, 1 नंबर. एकदा जोरदार टाळी वाजवा दादा करता. गोड असं वातावरण आहे.
या ठोंबरे परिवारावरती प्रेम करणारे पै पाहुणे, नातेवाईक मंडळी, भाऊपूंचा मित्र परिवार, सखे सोयरे मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत. गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, चित्रकार, पत्रकार, रामानाचार्य, भागवताचार्य, तळ्यावाले, मळ्यावाले, खळ्यावाले, चोपदार, बालदार, विनेकरी, पारेकरी, पुढे बसलेले, पाठीमागं बसलेले, वट्ट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, पटक्यावाले, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, धोतरावाले, पायजम्यावाले, आष्टगंधवाले, बुक्क्यावाले, टिकल्यावाले, पाठीमागाच्या बाजूला बसलेले, इकडच्या बाजूला बसलेले, घराच्या आत बसलेले, इकडच्या बाजूला, तिकडच्या बाजूला, स्वयंपाक करणारे, पाय लांबलेले, पाय घातलेले, आखडलेले, चपला घातलेल्या, खुर्चीवर बसलेले, इकडे बसलेले, दोन्ही पायाच्या चुली केलेल्या, एक पाय वर केलेला, एक पाय खाली केलेला, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाहीत ते, जे येणार येऊन देत नाहीत ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवत. मोकळे मनाने टाळी वाजवायची. एक वाक्य बोलतो सुरुवातीला, पाणी पीना हो तर छान कर पीजिए, पानी पीना हो तर छान कर पीजिए, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए, और टाली बजाना हो तो खुलकर बजाई, जोरदार वाजवा. असं आता ज्यांची नावं घेतलेत बरं का दादा, दादांचं मला फोन आला रात्री, ज्यांचे नावं घेतले दादा त्यांचं भलं, आणि जे घरी राहिलेत त्यांचं चांग भलं. विठाला विठाला. समोर चित्रीकरण चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं चॅनल टॉप 10 मध्ये आहे, अतिशय गाजलेलं व्हायरल ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे, वैष्णव कीर्तनकार. आपण कीर्तन झाल्याच्या नंतर प्रत्येकाने मोबाईलवरती नाव टाकलं वैष्णव कीर्तनकार, तर आपलं संपूर्ण आजचं कीर्तन प्रत्येकाला घरी बसल्या बसल्या पाहायला मिळेल. जे घरी राहिलेत, जे आले नाहीत काही अडचणीमुळं, त्यांना सुद्धा आजचं कीर्तन हे पाहायला मिळेल. सर्वांनी दादाचं चॅनल सुंदर आहे, सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो घंटीचं बटन दाबायला विसरू नका. विठाला अनिकेत दादा तोर, दादांना मनापासून वंदन करतो. माझ्या समोर असलेले आमचा रथ हाकलण्याकरता अर्जुन सर सोमवार, त्यांना देखील वंदन करतो. सगळेच गोड मंडळी आहेत, पाठीमागं बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल. जो अभंग कीर्तना करता निवडलाय मायांनो तो गोड आहे. हे माय, या अभंगात जगद्गुरु तुकोबार आहे. साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जे जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते, त्या अवस्थेचं वर्णन करतात. काही साधक तुकोबारायांना प्रश्न विचारतात, तुकोबाराया मरण आम्हाला येणार आहे, मरण तुम्हाला येणार आहे काका? ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागणार आहे, हा सृष्टीचा नियम आहे. इथं प्रत्येकाला जावा लागणार आहे. आया हे सो जायेगा, राजा रंक फकीर. 9 बे मर गए, 10 बे मर गए, सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पासी किंवा नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं किसी का, कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तोही सैसा झाला. जावा तर लागणार आहे. मग तुकोबार आहे, साधनाद्वारे साध्य प्राप्त तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलं. तुकोबार आहे म्हणतात आमचा परमार्थातला प्रयत्न. ठीक आहे महाराज, मरण तर प्रत्येकाला येणार आहे, पण तुम्ही हा प्रयत्न कशा करता करतात परमार्थातला. तुकोबार म्हणतात आम्ही मरणावरती विजय प्राप्त करण्याकरता हा प्रयत्न करतो. महाराज, मरणावरती विजय प्राप्त केल्यावर होईल काय? तर प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातला शेवटचा दिवस हा गोड होईल. याजसाठी केला होता, असं बोलत चला, याजसाठी केला होता अट्टहास. कशा करता अट्टहास केला होता? शेवटचा दिवस गोड होण्याकरता. इथं बसलेल्यापैकी ए मॅनो दादा पाठीमागं बसलेले, इथं बसलेल्यापैकी इमानदारीने सांगा, कोणाला वाटतं शेवटचा दिवस कडू व्हावा? बोटवरती घ्या. बापू अहो, माझ्या सगट अपेक्षा आहे ना, टाळकऱ्या सगट, चोपदारा सगट, विनेकऱ्यासोबत काय अपेक्षा आहे प्रत्येकाला? 67 बोले दादा काय वाटतं शेवटचा दिवस कसा व्हावा? गोड व्हावा. टाळी वाजा दादा करता एकदा.
मला बोललेली माणसं आवडतात, असं बोलत चला, असं टुळटुळ पाहू नका माझ्याकडे, बोलत चला. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या युक्तीप्रमाणे 1 तास कीर्तन पुष्प आपल्याला आबाच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी समर्पित करायचं. कोणाला वाटतं का शेवटचा दिवस काका आंबट व्हावा? कोणाला वाटतं का शेवटचा दिवस खारट व्हावा? माय वाटतं का? तुरट व्हावा, पांचट व्हावा वाटतं का? अहो माझ्या सगळं बापू प्रत्येकाला एक अपेक्षा आहे. श्याम महाराज, रामेश्वर महाराज, प्रत्येकाला वाटतं माझ्या जीवनातला शंकर महाराज शेवटचा दिवस हा गोड व्हावा. तुकोबा राय तर म्हणतात शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. ठीक आहे महाराज, हा परमार्थातला प्रयत्न. पण महाराज शेवटचा दिवस गोड झाल्यानंतर साधक तुकोबारायांना प्रश्न विचारतात, तुकोबाराया आता काही चिंता, काही टेन्शन? तुकोबाराय म्हणाले पुढच्या चरणामध्ये, मी आता निश्चिंत झालो, मी थांबल्या गेलो, मी विसावल्या गेलो, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णेची माझी जी धावाधाव तृष्णा इच्छा अपेक्षा आकांक्षा थांबल्या गेली. तुकोबाराय ठीक आहे, कुणामुळे हे शक्य झालं? तुकोबाराय तर गोड वर्णन पांडुरंगाचं करताय. तुकोबाराय म्हणतात ते मंगल भगवान परमात्म्यामुळं. तो मंगलनामा परमात्मा, त्याच्या नामाचं आम्हाला कौतुक वाटू लागलं. काय वाटू लागलं दादा? कौतुक. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेच्या. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय गोड वर्णन करतात. तुकोबाराय म्हणतात दुर्लभ असणारी मुक्तिरूपी स्त्री, सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता, ही मुक्तिरूपी स्त्री आमची नवरी झाल्यामुळं राहिलेलं जे भक्तीचं माझं आयुष्य आहे, राहिलेलं परमार्थाचं जे आयुष्य आहे, त्या भक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने घालो. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेच्या. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दाचा अर्थ. विठाल विठाल या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबा राहिले. 1 42 वर्ष परमार्थ केला. 2 आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. तुकोबारायांना असं म्हणण्याची का पाळी आली सज्जना हो? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेले मंडळ आहे का? इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि दादा पैसाही नाही. सगळ्या गोष्टीचा त्याग माझ्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये. सकाळी उठल्यानंतर ऐका, गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. रात्रंदिवस तुकोबाराय देवाचं भजन करायचे. भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर जाऊन माझ्या तुकोबाराय भजन करायचे. मंडळी एखाद्या शिळेवरती माय माझ्या तुकोबारायने दगडावरती बसावं, हातामध्ये लेखणी घ्यावी आणि या समाजाकरता ह्या जगाकरता माझ्या श्री तुकोबारायांनी एक 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 अभंग निर्माण केलाय. कधी भंग न होणारे अभंग या समाजाकरता माझ्या तुकोबारायांनी निर्माण केले. तुमचा आणि माझा माथा ठिकाणी नेण्याकरता तुकोबारायांनी पंचमवेद गाथा निर्माण केलाय. विठाल विठाल काय माझ्या तुकोबारायांचं जीवन आहे. नामचिंतन माझ्या तुकोबाराय करायचे, साधना करायचे. एका दिवशी जिजाई सभेने प्रश्न केला, ए ताई ए माय ऐका ऐका, काय प्रश्न केला तुकोबारायांना? मालक विको कमी करा, मालक ऊन फार पडतंय, मालक तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही. आवली म्हणते तुकोबारायांना, जिजाई साहेब लय काळजी वाटते हो तुकोबाराया. तुकोबाराय म्हणतात, आवले भाकरीचं गठोडं घेऊन येत जा,
डोंगराच्या दिशेने आपण दोघं सोबत बसून जेवण करत जाऊ. मालक, अहो मालक, ओर भरून आला, कंत दाटून आला. जिजाई साहेब म्हणतात तुकोबा आहे. खरं सांगू का मालक, काल मी भाकरीचं गठुडं घेऊन आले हो मालक. डोंगराच्या दिशेने भाकरीचं गठुडं घेऊन आले. भंडारा भामचंद्र सगळीकडे डोंगराकडे तुम्हाला पाहिलं हो मालक, तुम्ही मला दिसला नाहीत मालक. लई काळजी वाटते. तुकोबारे म्हणतात एक काम कर, उद्या भाकरीचं गठुडं घेऊन ये डोंगराच्या दिशेने. भाकरीचं गठुडं घेऊन डोंगराच्या दिशेने. ठीक आहे मालक, पण मला कसं कळणार तुम्ही कोणत्या डोंगरावर भजन करताय? भंडारा डोंगरावर भजन करताय, भामचंद्र डोंगरावर भजन करताय, की घोराडेश्वर डोंगरावर भजन करताय? तुकोबाराय म्हणतात आवले, भाकरीचं गठुडं घेऊन आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याला ये. आणि डोंगराच्या पायथ्याला आल्याच्या नंतर लक्ष देऊन आहे का, तिथल्या मातीला कान लाव. आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय. मंडळी नका दादा अशी टाळी वाजू नका. तुमच्या टाळीच्या आवाजानं मला अटॅक येईल. गोइंग टू यमपुरी, मी वरती जाईल. काय कंजूसपणा, देवाच्या कीर्तनात बसल्यावर टाळी वाजवायचा कंजूसपणा. मोकळ्या मानाने वाजायची. नाश्ता केला का, मग अशी टाळी खमकून वाजायची. काही टेन्शन घेऊ नका, काही नाराज होऊ नका. काही माझ्यावरती नाराज आहे तुम्ही का देवावर नाराज आहे? नाही ना, देवावर नाराज नाही ना? का देवावर नाराज आहे बाबा, कोरोना आला होता, कोरोना देव आम्हाला का वरती घेऊन गेला नाही? असं काही देवावर नाराज नाही मंडळी. थोडं मोकळे चेहरे करा. लय आंबट झालोय माय. सकाळी 3 वाजता गाडीत बसलोय, 2:45 वाजता बापूंना फोन केला होता मी. सकाळपासून गाडीत बसलोय, 7 घंट्याचा प्रवास करून आलो मी सकाळपासून. किती? 7 घंट्याचा प्रवास करून आलोय. हे कीर्तन झाल्यावर मला 7 घंटे परत माझ्या गावी जाऊन प्रवास करायचा झालेला. एवढ्या लांबून तुमच्याकडे आलो कीर्तना करता, आणि तुम्ही असं टुळू पाहिले हो, असे गंभीर चेहरे करायले हो. असं नका बसू, थोडं फ्रेश बसा बरं. थोडं चेहरे असे थोडे फ्रेश करा बरं. असं थोडं स्माइल करा. हां, गुलाबाच्या फुलासारखे चेहरे करा. फक्त सूर्यफूल होऊन देऊ नका. चोपदार, आमचे चोपदार हसले किती गोड वाटतं बघा बरं. एखादा माणूस दिसायला काळा असला ना, काळा तो हसला ना गोड दिसतो. आणि एखादा माणूस दिसायला लय पांढरा फटक असून द्या, गोरा गोमटा, हसला नाही ना उगं खौट शेंगदाणा. म्हणून ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं. पंढरपूरला, आळंदीला, आदमापूरला किती गर्दी असली तर गर्दीत घुसता येतं. पाटे तुमच्या. म्हणून असे चेहरे फ्रेश ठेवा. टाळी वाजवायचं असेल मोकळ्या मनाने टाळी वाजवा, कंजूसपणा करू नका. एक वाक्य बोलतो, जे टाळी वाजवायला कंजूसपणा करतो ना त्यांच्याकरता पाठीमागच्या ऐका. जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, म्हणजे कंजूसपणा. जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग कीर्तन झाल्यावर यम त्याचं कवटाळी. विठाला चिंता बिंता करू नका, अजिबात चिंता करू नका. प्रपंचाची संसाराची चिंता करणारा तो पंढरपूरचा देव बसलेला आहे. तुमच्या माझ्या संसाराची काळजी करणारे मायांनो. ज्यांनी चोच दिली ना बापू, तो दाण्याची व्यवस्था करणार आहे. म्हणून आपण लई काळजी करायची, लई टेन्शन बीज घ्यायचं नाही. जे देवाच्या मनात आहे ते होत असतं. तुम्ही आणि मॅ किती आरडावरडा केला, आणि तुम्ही आणि मॅ किती खटापटी केल्या, ते काय आपण काय त्यात बदल करू शकत नाही. जे विधी लिखित आहे त्यात तुम्ही आणि मी काय बदल करू शकत नाही. मग चिंता बिंता करायची नाही. पाठीमागच्या मंडळी इकडे बघा, माझ्या 2 बोट दिसतात काय? मी निघून जाऊ का? तुम्ही काही बोलतीच नाही. हे 2 बोट दिसतात का? हा किंवा नाही बोलला ना, अशा माना हलवा, माना हलवा, माना. हे 2 बोट दिसतात का? बोला की रावला का? दिसतात ना, पाठीमागचे दिसतात ना, अशा माना हलवा. हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहे. याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? मोठ्याने बोला. चिंता आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. कोण आहेत? बहिणी. हा, या बहिणीचं काम एकच आहे. काय? एक काम, एक जा अळ ने. काय काम आहे? जाळ नाही. फक्त फरक असा आहे, चिंता ही जिवंत माणसाला जाळते, सजीव माणसाला.
आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता संसारात पावलो पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. का तुमच्या ठुंबरेवाडीला दरवर्षी जाळते? एकदा जाळते ना. एक काम करा, मधला मार्ग सांगतो, लय गोडे. चिंता नाही करायची. का? आपली चिंता करणारा तो पंढरपूरचा देव बसला ना, पंढरपूरचा विटेवर, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग एक काम करायचं. काय काम करायचं? चिंता नाही, देवाचं चिंतन करायचं. मग चिंतन कसं करायचं मंडळी? सोपं साधन सांगतो, लई चुकाट्यात हात घालत नाही. सोपं साधन सांगतो. ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आज प्रथम पुण्यस्मरण आहे. त्याला दुसरा एक शब्द आहे वर्ष श्राद्ध. आणि तिसरा एक शब्द आहे त्याला म्हणतात चट श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. आता इकडे लक्ष देऊन आहे का? पुण्यस्मरण म्हणजे काय, वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि चट श्राद्ध म्हणजे काय आहे. पुण्यस्मरण म्हणजे प्रत्येक दिवसाला पंचांगामध्ये पुण्य दिवस असं म्हणतात काका. आजचा दिवस हा पुण्य दिवस आहे. आजचा वार पण कोणता आहे? रविवार. भाग्यवान माणसं आहे तुम्ही. आज मल्हार मार्तंड खंडोबा रायाचा आजचा वार आहे आणि आजच्या दिवशी आपला वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. आजचा पुण्य दिवस. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. गेलेल्या व्यक्तीच्या कार्याला उजाळा देणे. पुण्य दिवशी गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे याला पुण्यस्मरण असे म्हणतात. विठ्ठल. दुसरा एक शब्द आहे त्याला म्हणतात वर्ष श्राद्ध. काय म्हणतात? वर्ष श्राद्ध. 4 गोष्टी सांगतो. 1. देवाला विसरता कामा नये. 2. संतांना विसरता कामा नये. 3. जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये. आणि महत्वाचं आपल्या अभंगाचा दरवाजा मरण विसरता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. हो, देवाला विसरता कामा नये. तुम्ही म्हणता महाराज आमच्याकडे लय पैसा आहे, लय संपत्ती आहे, लय प्रॉपर्टी आहे, लय बंगला आहे, इस्टेट प्रॉपर्टी, धंदौलत, ऐश्वर्य, बँक बॅलन्स, शेती बागायती आहे, आम्ही देवाला विसरू. होईल काय? विसरली तया हो विसरली तया थोर झाली हानी. असं हरी विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. हो पचतीला खाणी जाऊया. टाळी वाजवा, टाळी वाजवा. पचतीला खाणी जाऊयासी जा. पचतीला खाणी जाऊयासी जा. पचतीला खाणी जाऊयासी जा. विसरली तया थोर झाली हानी. 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 हानी हानी हानी. टाळी वाजवा जोरदार. वा बेस्ट. आज गायक एक नंबर आहे बापू, वादक एक नंबर आहे, साऊंड सिस्टीम एक नंबर आहे, चौपदार एक नंबर आहे, विनेकरी एक नंबर आहे, टाळकरी एक नंबर आहे, पुरुष मंडळी एक नंबर आहे, महिला मंडळी एक नंबर आहे, कॅमेऱ्यावाले एक नंबर आहे, पाठीमागे बसलेले एक नंबर आहे, इकडे बसलेले एक नंबर आहे. तुम्ही सगळे एक नंबर आहे. मी 2 नंबर आहे. विठ्ठल विठ्ठल. विसरली थया थोर झाली आणि पचतील खाणी. 84च्या देवाला विसरता कामा नये. का?
जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तिरी कट धरुणिया करे 3.5 हाताचा नरदेव दिला देवाने आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया राजा हो 3.5 हाताचा नरदेव देवाने तुम्हाला भजना करता दिलाय नामस्मरण करण्याकरता दिलाय देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भोर 3.5 हाताचा नरदेव देवाने भजना करता दिलाय पण मोठी गंमत एक ओ पटक्यावले काका इकडे बघा हे मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय बोला बोला मिळालंय पण कळालं नाही कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती कळालं असतं तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिकचंद विमल तंबाखू खाल्ली नसती कळालं असतं तर शेजारच्याचे बांध कोरले नसते कळालं असतं मिसरी लावली नसती सोलापूर कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर आत्मापूर मिसरी लावली नसती हे मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही कळालं बापू का कळालं नाही माहितीये का दादा उत्तर लय गोडे घरी घेऊन जा उत्तर फुकट मिळालंय ना विठाला विठाला हो आणि फुकट मिळाल्यामुळं लोकांना किंमत कळत नाही एक वाक्य बोलतो कळालं तर टाळी वाजवा बरं का नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही दुर्दैव तुमचं आणि माझं परमेश्वराने भक्ती करण्याकरता या जगामध्ये सगळं काही अनुकूल केलं पण बऱ्याच माणसाला अजूनही कळत नाही कळत नाही लोकांना कशा करता नरदेव दिलाय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मी सोपं सांगतोय बापू देवाने हात दिलेत हात कशा करता टाळी वाजवण्याकरता वाजवा जोरदार टाळी जोरदार जोरदार लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गीने आता पुढं चला देवाने तोंड दिलंय तोंड कशा करता ए शांताय कांताय माय बोल ना कशा करता ग माय तोंड कशा करता दिलं देवाने हा भजन करण्याकरता बरोबर सगळ्यांनी माझ्या पाठीमागे 1 मिनिट भजन कराल का अशा मान हलवा ना मग सगळ्यांनी रामकृष्ण हरीचं भजन करायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळे सगळे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मोठ्याने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी टाळी टाळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळे रामकृष्ण हरी 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 हो वा बेस्ट टाळी वाजवा जोरदार एकदा वा वा खूप सुंदर 1 नंबर सुंदर भजन केलं धन्यवाद देवाने तोंड दिले भजना करता कामामध्ये काम काही म्हणा राम राम बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे त्याचं भजन करण्याकरता हे मुख कमल दिले देवाने डोळे दिले त्याला पाहण्याकरता रूप पाहता लोचनी सुख झाले सदा माझे डोळे जोडो तुझे मूर्ती रुखमाईच्या पती गोड तुझे रूप गोड तुझे नाम देवाने कान दिलेत त्याचं गुणगान ऐकण्याकरता आता पुढे ऐका देवाने गळा दिलाय कशा करता पवित्र तुळशीची लाकी माळ घालण्याकरता
काही काही माणसं एवढे चॅप्टर आहे दादा, उभा आयुष्य संसार करतात हो, पण माळ घालत नाही घालत दादा. एक दिवस गोईंग टू यमपुरी वरती जातात पण माळ घालत नाही. माझी विनंती, आता माग झालेलं जाऊन द्या, पाठीमागचं जाऊन द्या. तुम्ही आता भजन केलं ना, तुमचं सगळं पाप खाक झालंय का मिनिटात. पण आता इथून पुढे तरी जागे व्हा, सावध व्हा, देवाच्या भजनाला लागा. त्याची माळ गाळ्यामध्ये घातली पाहिजे. काही माणसं माळ घालत नाही, काय करतात, सोनं घालतात. सोनं घालू नये मताचा मी महाराज नाही. ऐका, सोनं भरपूर घाला. उद्या 10 तोळ्याचं लॉकेट गळ्यात घाला. किती? 10 तोळ्याचं लॉकेट चेन करा चोपदार. नजर तुमच्यावर चोराची राहील. आणि 100 रुपयाची तुळशीची माळ गळ्यात घाला, नजर तुमच्यावर बाळू मामाची राहील. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे हे जास. माणसं एवढे चॅप्टर निघाले. बापू तुमच्या गावात सप्ताह होतो का? अखंड हरिनाम सप्ताह, पारायण. सप्त्यात माळ घालते चोपदार आणि हप्त्यात काढते विठाला देवाने नर शरीर त्याच्या भजनाकरता दिलंय, त्याचं नामचिंतन करण्याकरता दिलंय. देवाने पाये दिलेत. पाये कशा? जब हे सकळ सिद्ध आहे, जब हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, हात चालावया पाये, तब तू आपुले सोहित पाही, तब तू आपुले सोहित पाही. तीर्थयात्रा जाये चुकून, तीर्थयात्रा जाये चुकून, तीर्थयात्रा जाये चुकून, तीर्थयात्रा जाये चुकून. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाये, तब तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाये चुकून. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाये, तब तू आपुले सोहित पाय. तीर्थयात्रा जाये चुकून, चुकून असं टाळी वाजवा जोरदार. वा, याला म्हणतात तुकडा. काय म्हणतात? तुकडा. आणि याला म्हणतात मुखडा. विठाला कसं आहे, लय भारी वाटतं ना ऐकायला. मिस्टर बापू तुम्ही नियोजन लय सुंदर केलं. आमच्या आल्या फेटा बांधताना गप्पा झाली. म्हणलं बापू, धुळा बापूला म्हणलो, तुम्ही एवढ्या लांबून महाराज बोलवला जालन्याहून, पण इथं येऊस तर तुम्हाला धाकधुकच होत होतं ना. ते म्हणले खरं आहे म्हणले महाराज, बरं का. इथं येऊस तर लय काळजी. सोपं नाही हे करायचं, लय अवघड असतं. तुम्हाला वाटत असेल लय सोपं आहे. आता एवढ्या लांबून महाराज बोलवला, मला फोन केला, महाराज तुम्हाला कीर्तन करता यावं लागतो. सारखे फोन, कुठपर्यंत आलात? आलोय. सोपं आहे का? शब्दार कुठे? येतोय, थांबा. अहो महाराज आलेत, विनेकरी बाबा चला ना, गायक वादक चला ना, भजनी मंडळी चला, आचारी कुठे, साऊंड सिस्टीम ओले लावून घ्या माईक. सोपं आहे का? किती फोन करावं लागतात दादा, या अवघड आहे. कधी असं होतं, माझ्या नशिबाला जुळवाजुळवी फार कठीण असती. माझ्या नशिबाला 7 नसती, मग नुसती 7.5. कोणाचीच कोणाला मिळलंय. महाशिवरात्रीच्या दिवशी अभंग घेतला माय. कोणता? शिवबोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एक टाळकरी लांबूनच म्हणला, शिवबोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. का माईकला डोकं हाणून घेऊ? कोणाचीच कोणाला मिळ नसतो. दुःखाची नव्हती, सुखाची ते सुख अभंग. त्याचं दुर्पद लय गोड आहे. रंगणी रांगत बोलत. एक टाळकरी लांबूनच म्हणतो, रंगणी रांगत गंगूला बोलत. काय माईकवर डोकं हाणून घ्यावं का? कोणाचीच कोणाला मिळ नसतो. पण आज वातावरण लय सुंदर आहे. एकदा जोरदार टाळी वाजवाय सगळ्या मंडळी करतो. काय सांगत होतो मी? बोला ना राव, काय विषय चालू होता आपला? ए माय इकडं बघ ना माय. काय सांगत होतो मी कीर्तनात? काय सांगत होतो? काय विषय चालू होता आपला? जो कीर्तनाचा विषय सांगणार त्याला
आजचं पाकिट देऊन टाकतो मी. हा बोला. मला नाही द्यायचं पाकिट. कोणाला द्यायचं? जे सांगणार त्याला पाकिट देऊन टाकायचं. कोण सांगतंय सांगा बरं. काय सांगत होतो मी? सांगा ना. हा बघा, जो जिता वही सिकंदर. बोला. सांगू का काय सांगत होतो? हा अशा मान हलवा की राव, लयच गंभीर बघता तुम्ही. काय टेन्शन घेताय? कचकन चमक निघेल तर मरावं लागेल. सांगतो. कोण सांगतंय? सांगताय का सांगू मी? सांगावं तर लागेनच. पण तुम्ही सांगताय का कोणी? पाकिट भेटतंय अख्खं पाकिट. देवानी पाये दिलेत. पाये. मी सकळ इंद्रियाचं सांगत होतो तुम्हाला. देवाने डोळे दिले, देवाने तोंड दिलं. किती सोपं सांगत होतो माय. देवाने कान दिले, देवाने पाये दिलेत, महाराजांनी प्रमाण दिलं. जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चाला. हे सांगत होतो. विठ्ठल हो. आणि तुम्ही जरी सांगितलं असतं ना, इथं बसलेलं एखाद्याने डेअरिंग केली असती आणि त्यांनी जर मला सांगितलं असतं तर बापू मी पाकिट म्हणलो, पैसे नाही म्हणलो. विठ्ठल विठ्ठल. काय सांगत होतो? गेलो विसरून आता. काय सांगत होतो? देवानी पाये दिलेत. बरोबर. पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम, सिद्धी नाही अनेक मागणे. नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढधी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये. म्हणून देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. एक दोन संतांचे आपल्यावरती उपकार आहेत. आडराणी धावणाऱ्या जगाला सन मार्ग दाखवण्याकरता संत आले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपशोधनी आले संत. हित जगाचे तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत आले. आणि तीन जन्म देणारे मायबाप या ठिकाणी आले तुमच्या आमच्या उद्धाराकरता. त्यांचे उपकार आहेत, त्यांचं ऋण आहेत. विसरता कामा नये. का? हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, म्हणून विसरता कामा नये. आणि चार माणसाने महत्वाचं मरण विसरता कामा नये. तुकोबाराय म्हणले आम्ही मरण विसरलो नाही, आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. ठीक आहे महाराज. मरणावरती विजय प्राप्त केल्यानंतर झालं काय? तर तुकोबाराय प्रस्तुत अभंगात म्हणतात की आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं जोरदार. वा वा बेस्ट. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता आमच्या जीवनातला अट्टाहास आहे. आबांच्या जीवनातला आज शेवटचा दिवस गोड झाला.
ते पाहत असतील, अरे मी गेल्याच्या नंतर माझ्या दोळाबापूने, बागूजी दादाने मिताबाईने, या ठुमरे परिवाराने सगळ्यांनी मी गेल्याच्या नंतर प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला. खऱ्या अर्थाने ते आज आनंदी होतील, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. आपल्या जीवनातला बसलेले मंडळी शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. विश्वाचे माऊली ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. अरे तुकोबाराय वैकुंठाला गेले, पण तुकोबारायांच्या विचाराचा सुगंध आज या मातीमध्ये दरवळतो गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे माऊली ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. पुणे प्रांतातील लोक रडतात, आपेगावची लोक रडताय, पैठणची लोक रडताय, महाराष्ट्र रडतो. यात नवल नव्हे माय जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा डसडसा रडतोय. रुक्मिणी मातेने प्रश्न केला, देवा पांडुरंगा, आजपर्यंत पांडुरंगा कधी रडला नाही देवा, आज का रडताय? देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, आणि ते ज्ञान संजीवनी जाण त्रिलोक्यासी. अगं रुक्मिणी, एक 22 वर्षाचा युवक समाधी घेतोय, पण माझ्या डोळ्यात पाणी येत नाही ग रुक्मिणी. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहे, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतं. धन्य माता पिता तयाची. शेवटचा दिवस गोड झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला सुद्धा शेवटचा दिवस गोड झाला. एक धारदार वाक्य बोलतो, ऐका. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातेची सेवा केली होती आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. याला म्हणतात शेवटचा दिवस गोड होणं. गेल्यावर सुद्धा आज आपण नाव घेतो म्हणून एक वाक्य बोलतो. आज आबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त एवढा समाज कीर्तना करता आला. मंडळी ऐका, चालताना असं चाला की लोकांनी राम राम घातला पाहिजे. बसताना असं बसा की आपल्या शेजारी कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मारताना असं मारा की ज्यांना समजलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. कीर्ती मागे वो, उत्तम जीवरे कीर्ती मागे, हरी उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे मागे. वा, याला म्हणतात शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणून आपल्या जीवनातला सुद्धा शेवट गोड झाला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला, आता आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. 2 चरणाचा भाव आपण पाहिला, राहिलेला चरणाचा भाव पाहू. त्यापूर्वी सगळ्यांनी एकदा वरती हात घ्या. सगळे मंडळी कॅमेरा फिरवा दादा, त्याच्याकडे आवाज थोडा कडक कर दादा, ट्रबल फुल कर. कॅमेरा फिरवा, सरळ सरळ. वाडीहून पंढरपुरापर्यंत आत्मापुरापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. सगळ्यांनी मोठ्या आवाजाने बोला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला 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 बाळू मामाच्या नावानं, बोला 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 बाळू मामाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं, विरोबाच्या नावानं, रेड्डी माऊलीच्या नावानं, येळकोट येळकोट सदानंदाचा हर 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 हर. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. टाळी टाळी टाळी. हा हा. रघुमाई, 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 हरि विठोबाई रघुमाई, हरि विठोबाई रघुमाई, हरि विठोबाई रघुमाई,
रखुमाई मुबारक माई